ढॅन्टेडॅन येत आहे टीम इंडियाचे फॅन्टॅस्टिक फोर. कॅप्टन शुभमन गिल, क्लासिक के.एल. राहुल, सर रवींद्र जडेजा आणि अतिसुंदर वॉशिंग्टन. हे तेच फॅन्टॅस्टिक फोर आहेत. 4 सुपर हिरोज आहेत ज्यांनी 100% जी मॅच टीम इंडिया हरली होती ती मॅच ड्रॉ केलेली आहे आणि ही जी सिरीज आहे ती जिवंत ठेवलेली आहे. पहिले 3 दिवस इंग्लंडने टीम इंडियाची पूर्ण इज्जत काढली होती, पण शेवटचे 2 दिवस, चौथ्या आणि 5व्या दिवशी या चौघांनी इंग्लंडची पण इज्जत काढली आणि या मॅचमध्ये का होईना पण इंग्लंडचा माज उतरवलेला आहे. हे खरंच अशक्य होतं, पण हे चौघांनी करून दाखवलं. या टेस्ट मॅचमध्ये पहिले 3 दिवस आपण सगळ्यांनीच टीम इंडियाला खूप शिव्या घातल्या आणि परफॉर्मन्ससुद्धा तसाच होता. इतका खराब परफॉर्मन्स पूर्ण सिरीजमध्ये सुद्धा टीम इंडियाचा नव्हता. ना टीम इंडियाची बॅटिंग नीट चालली पहिल्या इनिंग्समध्ये, ना बॉलिंग तर इतकी बकवास झाली होती, ना बॉडी लँग्वेज होती, ना कॉन्फिडन्स होता, ना एनर्जी होती. आणि एवढं सगळं असताना 379ची लीड सुद्धा इंग्लंडकडे होती आणि शेवटचे 2 दिवस बाकी होते. शेवटचे 2 दिवस इंडियाला बॅटिंग करायची होती आणि त्यातच चौथ्या दिवशी जेव्हा सेकंड इनिंग सुरू झाली इंडियाची तेव्हा 2 विकेट 0वर पडल्या. 0 रन्सवर 2 विकेट पडल्या. स्वप्नातही कुणाला वाटलं नसेल की टीम इंडिया ही मॅच ड्रॉ करू शकते, पण तिथूनच टीम इंडियाने आपलं कॅरेक्टर दाखवलं. तिथूनच के.एल. राहुल आणि शुभमन गिलने फाईट सुरू केली. पूर्ण चौथा दिवस जवळपास 65 ओव्हर दोघांनी बॅटिंग केली, विकेट पडू दिली नाही. चौथ्या दिवशी दोघांनीही विकेट पडू दिली नाही. त्याच्यानंतर जेव्हा 5वा दिवस सुरू झाला तेव्हा 5वा दिवस सुरू झाल्यानंतर के.एल. राहुल आऊट झाला होता. के.एल. राहुल 90 रन्सवर आऊट झाला. त्याची सेंचुरी राहिली, पण तो 200 बॉल्स खेळून गेला होता. त्याच्यानंतरही भीती वाटत होती, कारण पूर्ण 5वा दिवस खेळून काढायचा होता. म्हणजे जवळपास 80 ओव्हर्स होत्या त्या खेळून काढायच्या. काही वेळानंतर शुभमन गिल सुद्धा आऊट झाला. शुभमन गिलने आपली सेंचुरी कंप्लीट केली होती. तो सुद्धा 200 पेक्षा जास्त बॉल्स खेळून आऊट झाला. तेव्हाही वाटलं होतं अरे यार मॅच गेली, पण तिथून सुरू झाली सर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांची फाईट. त्या दोघांनी परत 5व्या दिवशी विकेटच पडू दिली नाही. 65 ते 70 ओव्हर्स दोघांनीही खेळून काढल्या. कालची मॅच दिवस संपता दोघांनी आपली सेंचुरीज कंप्लीट केली आणि डिझर्विंग होते. दोघांही सेंचुरीसाठी डिझर्विंग होते. हॅट्स ऑफ आहेत. खरंच सलाम आहे. या चौघांचे जो एफर्ट चौघांनी दाखवलेला आहे त्यासाठी सलाम आहेत. शेवटी मॅच ड्रॉ झालेली आहे आणि टीम इंडिया अजूनही या सिरीजमध्ये जिवंत आहे. टीम इंडियाकडे आता शेवटची 5वी टेस्ट मॅच आहे, त्याच्यामध्ये चान्स आहे ती मॅच जिंकून ही सिरीज लेवल करण्याचा. सेकंड इनिंग्समध्ये बॅटिंगचे एफर्ट्स खूप मोठे होते, पण टीम इंडियाला विसरून चालणार नाही. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत या टेस्ट मॅचमध्ये जे प्रॉब्लेम दिसले ते विसरून चालणार नाही. बॉलिंग बिलकुल चाललेली नाही. बॉलर्स म्हणजे खूपच जास्त साधारण या टेस्ट मॅचमध्ये त्यांचा परफॉर्मन्स होता. जसप्रीत बुमराह असेल, मोहम्मद सिराज असेल, हे दोघं तर थकलेले दिसले आणि त्यांना बाकीच्या कोणत्या बॉलरचा सपोर्ट सुद्धा मिळालेला नाही. अंशुल कंबोज असेल, शार्दुल ठाकूर असेल, इवन रवींद्र जडेजा असेल. बॉलिंगमध्ये टीम इंडियाला खूप काही इम्प्रूव्हमेंट्स करावे लागणार आहेत आणि हे बघावं लागणार आहे की ऑलराऊंडर्स टीममध्ये जास्त ठेवायचे की स्पेशलिस्ट बॉलर जास्त ठेवायचे.